नमस्कार फ्रेंड्स। अभी मैं एक बहुत बड़े प्रोग्राम से लौटी हूँ। जस्ट मैंने लाइव भी किया था, शायद आप लोगों में से किसी ने तो देखा होगा वो लाइव को। ठीक है, तो मैंने ये वीडियो डालने का मेरा पर्पज़ इतना ही है कि ऐसे कार्यक्रम में आप जाया कीजिए जहाँ से हम लोगों को अच्छे नॉलेज हो मिले, अच्छी चीज़ों के नॉलेज मिले। ऐसे बहुत शोज़ में मैं, ऐसे बहुत प्रोग्राम्स कार्यक्रम में मैं जाती रहती हूँ, क्योंकि यही हमारा काम है। दूसरी बात यह है कि आपने देखा होगा अभी ये साल शुरू हो गया, सिर्फ 2 महीने हो चुके हैं, अभी ये तीसरा महीना स्टार्ट हो गया है। तो ऐसे बहुत प्रोग्राम हम करते हैं, मैंने बहुत लाइव भी डाली हुई है। तो ऐसे ही शो में जाया कीजिए, ऐसे ही प्रोग्राम में जाया कीजिए जहाँ पे आपको कुछ अच्छा नॉलेज मिले, अच्छे लोगों से जान पहचान हो, अच्छे कामों के बारे में इंफॉर्मेशन मिलती रहे और अच्छे लोगों के साथ रहोगे तो अच्छी बातें सीखोगे। तो इस शो में कुछ हमारी महिलाएं हैं जिनको बहुत मतलब इतना अच्छा सम्मान दिया हो गया है, तो आप लोग देख लीजिए। और ये बीएमसी का शो था, आपको पीछे बैनर पे दिखेगा। ऐसे बहुत और भी प्रोग्राम्स हैं जो मैंने ऑलरेडी लाइव कर चुकी हूँ। कुछ जो है वो महिलाओं के लिए रखे हुए थे, जस्ट फॉर महिला के लिए, मतलब जैसे कि कुछ महिलाएं हर दिन काम करके डेली रूटीन से बाहर निकल के थोड़ी सी टाइम पास कर सके, थोड़ा सा अपना मन बहला सके, इसके लिए हल्दी कुमकुम का प्रोग्राम रखा था, कुछ डांस शोज रखे थे, कुछ म्यूजिक शो रखे हुए थे। तो सारे हम लोगों ने अटेंड किए, क्योंकि हम लोग ही इस शो का कुछ ना कुछ छोटा मोटा हिस्सा रहते हैं। और हर एक शो में हमें इनवाइट किया जाता है ना, ऐसी कुछ नहीं रहता कि हाँ आओ आओ आओ, ऐसा कुछ नहीं है। हर एक शो में हमें इनविटेशन रहता है। ये जितने भी आप महिलाएं देख रहे हो, वो हाँ, एक महिला रहने दो या 2000 महिला दो, सबको पर्सनली इनविटेशन गया हुआ है। ठीक है, तो इस तरीके के आप शो में जाया कीजिए, एंजॉय कीजिए और अपना नॉलेज बढ़ाइए, अच्छे लोगों के साथ रहिए। तो देखिए आगे हमारा और शो पाठवणे याबाबत त्यांची निवड झाल्यामुळे या उद्योजक महिलांमुळे महानगरपालिकेचं नाव वाढवण्याचा गौरव केला जात आहे। या उद्योगवर्धिनींचा सन्मान, धन्यवाद। तदनंतर श्रीमती दीपा शहा, गोल्डन टाउन बचत गट, यांना आपण सन्मानित करत आहोत। श्रीमती दीपा शहा यांनी बनवलेलं वारली पेंटिंग उत्पादन प्रदर्शन पॅसिफिक 12वे प्रादेशिक अर्थव्यवस्था फोरम जयपूर राजस्थान येथे त्यांना जाण्याचा मान मिळाला होता। कार्यकुशल महिला बचत गट हा। तदनंतर श्रीमती श्वेता तिवारी सवेरा बचत गट, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणाऱ्या, नैसर्गिक उत्पादन जपणाऱ्या कार्यधुरंदर सवेरा बचत गट यांचा श्वेता तिवारी यांचा सन्मान होत आहे। माननीय सन्माननीय आयुक्त महोदय त्यांना सन्मानित करत आहेत। तदनंतर श्रीमती कल्पना शंकरराव भोयर, पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प। खूप काम असताना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता अतिशय कर्तव्यदक्ष कामगिरी त्यांनी बजावलेली आहे। त्यामुळे कल्पना शंकरराव भोयर, पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प यांना सन्मानित केलं जात आहे। श्रीमती रेशमी पेडणेकर, अंगणवाडी सेविका, यांचा सन्मान होत आहे। वाखाणण्याजोगी कामगिरी त्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन्माननीय सचिन पांगर साहेब त्यांचा सन्मान करत आहे। अतिरिक्त आयुक्त महोदय सचिन बांगर सरांकडून त्यांचा सन्मान होत आहे। त्यानंतर मंजू कनोजिया, अंगणवाडी सेविका, यांचा सन्मान होणार आहे। भरघोस कार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरघोस कार्य केलं महोदया सन्माननीय कल्पिता पिंपळे मॅडम सन्मानित करत आहेत मंजू कनोजिया यांना। त्यानंतर पूजा स्वप्नील पवार, अंगणवाडी सेविका, यांचा सन्मान होत आहे। अद्वितीय मोहीम त्यांनी राबवली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत, त्यांचा सन्मान होत आहे। शहर अभियंता खांबित साहेब, सन्माननीय खांबित साहेबांकडून त्यांना सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर श्रीमती किरण सिंह यांचा सन्मान होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत विधी मॅडम यांच्याकडून त्यांचा सन्मान होत आहे। सन्माननीय विधी मॅडम यांच्याकडून त्या सन्मानित आहेत मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल कौतुक। त्यानंतर संपदा शेलार,
यांचा सन्मान होणार आहे उल्लेखनीय कामगार त्यांनी केल्याबद्दल. दीपाली जोशी मॅडम त्यांना सन्मानित करत आहे. सहाय्यक शिक्षण आयुक्त दीपाली जोशी मॅडम यांच्याकडून त्या सन्मानित होत आहे. तदनंतर श्रीमती शीतला कुमारी दिव्यांग असून देखील राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये 2024 मध्ये 14 स्पीड इनलाईन प्रकारात एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक त्यांनी विजेता झालेला आहे. त्यांच्या मुलाला यश त्यांनी मिळवून दिलेलं आहे. त्यांना आपण सन्मानित करत आहोत आपल्या अधिकारी वर्गांकडून. धन्यवाद. तदनंतर श्रीमती अश्विनी सीतक यांना आपण सन्मानित करत आहोत. अश्विनी सीतक यांना आपण सन्मानित करत आहोत. अश्विनी सीतक या स्वतः कर्णबधीर असून आपल्या दिव्यांग मुलाचा काबाड कष्ट करून भार सांभाळत आहेत. अश्विनी इलके या स्वतः हस्तिव्यंग आहेत. एका पायाने असताना देखील काबाड कष्ट करून मुलांचं शिक्षण जेवणाचे डबे देऊन त्या करत आहेत. त्यांना 2 मुलं आहेत. त्यांचं शालेय शिक्षण चालू आहे. आपण आपला अधिकारी वर्ग सन्मानित करत आहे अश्विनी इलके मॅडम यांना. त्यानंतर प्रमिला म्हस्के यांना आपण सन्मानित करणार आहोत. श्रीमती शबनम खान यांना आपण आयुक्त महोदयांकडून सन्मानित करणार आहोत. अद्वितीय असं त्यांचं काम आहे. 9 महिन्याच्या असताना पोलिओ झाला आणि पोलिओने दिव्यांग झालेल्या आपल्या या महानगरपालिकेने त्यांना स्टॉलही दिलेला आहे. समोर आपल्या लेडीज कपड्यांचा त्यांचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय त्या ऑनलाईन देखील करतात. चर्चगेटला सिनियर अकाउंटंट म्हणून काम करत होत्या, पण आपल्या मुलांसाठी त्यांनी ते काम सोडून व्यवसाय सुरू केला आणि आपल्या महापालिकेने त्यांना हातभार लावलेला आहे. श्रीमती साई मीरा सर, एक्सक्यूज मी सर, श्रीमती